नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण अशा 3 पिकांबद्दल माहिती पाहणार आहोत जी वर्षभर बाजारात चालतात आणि योग्य नियोजन केलं तर सतत म्हणजे अगदी हमखास उत्पन्न देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे, ही पिके कमी क्षेत्रातही तुम्हाला चांगला नफा देतात. चला तर मग लगेच पाहूया टॉप 3 वर्षभर चालणारी भाजीपाला पिके. आजच्या या सादरीकरणात आपण भेंडी, टोमॅटो आणि वांगी या तीनही पिकांचं संपूर्ण अर्थकारण, त्यांच्या लागवडीचं तंत्र आणि शेवटी यशस्वी शेतीची ती 5 महत्त्वाची सूत्र पाहणार आहोत. तर लक्ष देऊ नाही का? तर या यादीत नंबर 1 वर आहे भेंडी. कमी खर्चात जास्त नफा देणारं हे पीक. भेंडीची मागणी तुम्हाला तर माहीतच आहे, जवळपास प्रत्येक बाजारात, हॉटेल आणि घरांमध्ये वर्षभर कायम असते. ह्या पिकाची टाईमलाईन खरंच खूप रंजक आहे. तुम्ही थेट बियाणे लावले की अवघ्या 40 ते 50 दिवसात पहिली तोडणी सुरू होते. विचार करा किती जलद. आणि 80 ते 90 दिवसांपर्यंत चालणाऱ्या या पिकाची आठवड्यातून अनेक वेळा तोडणी करता येते. त्यामुळे साहजिकच सतत पैसे येत राहतात. आता जरा इथलं गणित बघा. एका एकरासाठी साधारण 3 ते 4 किलो बियाणं लागतं. 2 ओळींन 5 फुटांचं आणि रोपांमध्ये 9 इंचांचं अंतर ठेवलं तर ते खूप फायदेशीर ठरतं. विशेष म्हणजे मल्चिंग आणि ठिबक सिंचन धरून जास्तीत जास्त खर्च फक्त 1 लाख रुपयांपर्यंत येतो आणि उत्पादन चक्क 20 टनांपर्यंत. आणि समजा हे 20 टन उत्पादन तुम्ही बाजारात अगदी कमीत कमी म्हणजे 20 रुपये प्रति किलो या दराने जरी विकलं तरी एका सीझनमध्ये तब्बल 4 लाख रुपयांची कमाई सहज शक्य आहे. म्हणजे बघा, कमी खर्चात किती मोठा नफा इथे मिळू शकतो. पण मित्रांनो, हा नफा पदरात पाडून घेण्यासाठी पिकाचं संरक्षण करणं तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. भेंडीला 2 मोठे धोके असतात. पहिला म्हणजे मावा, ज्याला आपण ॲफिड्स म्हणतो, आणि दुसरं म्हणजे पावडरी मिल्ड्यू. हे रोग थेट भेंडीच्या जाड पानावर हल्ला करतात आणि वाढच थांबवून टाकतात. त्यामुळे योग्य वेळेवर फवारणी करणं इथे मस्ट आहे. आता उत्तम वाढीसाठी खतांचं नियोजन कसं असावं? भेंडी सरळ आणि लांब होण्यासाठी वॉटर सोल्युबल खतांचा हा टप्प्याटप्प्याने वापर नक्की करून बघा. स्टेप 1 19-19-19, मग स्टेप 2 12-61-0, त्यानंतर 13-40-13 आणि शेवटी 0-52-34. हे फॉलो केलं तर बाजारात एकदम भाव खाऊन जाणारी दर्जेदार भेंडी तयार होईल. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या पिकाकडे, जे आहे टोमॅटो. योग्य नियोजन केलं तर यातून मोठी कमाई होते. हे भारतातलं सर्वात जास्त वापरलं जाणारं भाजीपाला पीक आहे. प्रत्येक घरात आणि फास्ट फूड व्यवसायात टोमॅटो लागतोच. याला आधुनिक तंत्राची जोड दिली तर एका हंगामात जबरदस्त कमाई होते. इथे खूप महत्त्वाचा गैरसमज मला दूर करायचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की जास्त दाटीने रोपे लावली की उत्पादन जास्त मिळतं, पण तसं अजिबात नाहीये. खरी पद्धत म्हणजे 2.5 फुटांच्या झिगझॅग अंतरावर एका एकरात फक्त 5 ते 6 हजार रोपे लावणे. या योग्य अंतरामुळे काय होतं तर रोगांचं व्यवस्थापन सोपं जातं आणि फळांची क्वालिटी एकदम भारी मिळते. आणि टोमॅटोमधून जर वर्षभर उत्पन्न काढायचं असेल ना, तर हे रोटेशन मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. उन्हाळा, पावसाळा म्हणजे जून-जुलै आणि हिवाळा म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर, अशा 3 वेगवेगळ्या हंगामात टप्प्याटप्प्याने एका एकराची लागवड करा. यामुळे समजा एका हंगामात भाव पडले तरी पुढच्या सीझनमध्ये तोटा भरून निघतो आणि वर्षभर पैशांचा ओघ सुरूच राहतो. आता बघा, मार्केटचे भाव आपल्या हातात नसतात, हे तर खरं आहे. पण खर्च कमी करणं तर आपल्या हातात आहे ना. म्हणूनच आधुनिक शेतीचा मंत्र लक्षात ठेवा. ठिबक सिंचन आणि मल्चिंग याचा वापर केला की रोजचा खर्च तर कमी होतोच, शिवाय ग्राहकांना हवा तसा लाल बुंद, चमकदार आणि टिकाऊ टोमॅटो आपल्याला उत्पादित करता येतो. आणि नंबर 3 वर आहे वांगी म्हणजेच ब्रिंजाल. खात्रीशीर आणि सतत उत्पन्न देणारे हे पीक. ग्रामीण भागापासून ते अगदी मोठ्या शहरांपर्यंत वांग्याची मागणी सतत असते. शिवाय भरीत, भाजी अशा अनेक पदार्थांमध्ये याचा वापर होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीक दीर्घकाळ चालणाऱ्या तोडणीसाठी ओळखलं जातं. वांग्यांमध्ये काटेरी आणि बिनकाटेरी असे प्रकार असतात. आता इथे फरक असा आहे की काटेरी वांग्यांची तोडणी करताना हातमोजे वापरावे लागतात, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. याउलट बिनकाटेरी वांग्यांची तोडणी खूप सोपी आणि जलद होते. त्यामुळे तुमच्याकडे मजुरांची किती उपलब्धता आहे आणि बाजारात कुठल्या वांग्याला जास्त मागणी आहे यावर तुम्ही तुमची जात निवडू शकता. पण वांग्याच्या शेतीत जर सर्वात मोठा कोण शत्रू असेल तर तो म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, ज्याला आपण शूट अँड फ्रूट बोरर म्हणतो. ही अळी इतकी भयंकर असते की थेट फळात किंवा खोडात घुसून त्याला आतून पूर्ण पोखरून काढते. त्यामुळे वेळेवर फवारणी आणि कडक रोग व्यवस्थापनाला इथे अजिबात पर्याय नाही.
गुंतवणुकीचा विचार केला तर एका एकरासाठी साधारण 2 ते 2.5 लाख रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक लागू शकते. यामध्ये मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि तारेचा किंवा बांबूचा सपोर्ट यांचा खर्च येतो. आणि हो, लागवड करताना 8 बाय 3 फुटांचं अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला खर्च वाटेल, पण याचा परतावा त्याहून कितीतरी मोठा असतो. कारण एकदा का तुम्ही लागवड केलीत की हे पीक सलग 7 ते 8 महिने चालतं. विचार करा, योग्य काळजी घेतली तर आठवड्याला वजनदार आणि चमकदार वांग्यांची तोडणी सुरूच राहते आणि खात्रीशीर उत्पन्न तुमच्या हातात येत राहतं. अनेक शेतकरी आज यातून नियमित उत्पन्न मिळवत आहेत. चला, आता आपण या तीनही पिकांबद्दल माहिती घेतली. आता थोडक्यात उजळणी करूया यशस्वी शेतीच्या त्या 5 महत्त्वाच्या सूत्रांची. ही कोर स्ट्रॅटेजी आहे, ती नक्की लक्षात ठेवा. हे 5 फॉर्म्युले तुमची शेती एका यशस्वी व्यवसायात बदलू शकतात. पहिलं, सर्वात आधी तुमची बाजारपेठ निश्चित करा. दुसरं, हवामान आणि मातीनुसार योग्य बियाण्यांचीच निवड करा. तिसरं, रोग आणि कीड व्यवस्थापनात एकदम मास्टर व्हा. चौथं, अचूक सिंचन आणि खतांचं नियोजन करा. आणि 5वं, सतत उत्पन्न मिळवण्यासाठी पिकांचं रोटेशन करत राहा. तर मित्रांनो, भेंडी, टोमॅटो आणि वांगी ही अशी 3 पिके आहेत जी वर्षभर बाजारात चालतात आणि योग्य नियोजन केलं तर कमी क्षेत्रातही तुम्हाला चांगला नफा देऊ शकतात. फक्त योग्य बियाणे, खत व्यवस्थापन, सिंचन आणि बाजारपेठेचं नियोजन केलं तर यातून नियमित कमाई नक्की शक्य आहे. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला यापैकी कोणतं पीक सर्वात जास्त फायदेशीर वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या सादरीकरणात.